श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा सलग 4 वर्षे अव्वल. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती. धाराशिव जिल्हा उद्योग केंद्रानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला नवी गती दिली आहे. या योजनेमुळे केवळ उद्योग निर्मितीच नव्हे तर हजारो हातांना रोजगार उपलब्ध होऊन स्वावलंबी समाज निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरला आहे. सलग 4 वर्षांची विक्रमी कामगिरी करत धाराशिव जिल्ह्याने या योजनेत सलग 4 वर्ष 100% अधिक उद्दिष्ट पूर्ती करून विक्रम प्रस्थापित केला आहे. 2024-25 मध्ये 753 उद्दिष्टाच्या तुलनेत 800 प्रकल्प मंजूर होऊन 742 लाख रुपये अनुदानासह 106.24% प्रगती झाली आहे. महाराष्ट्र दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. धाराशिव जिल्ह्यात विकास, डिजिटल परिवर्तन, उद्योग वाढ, आरोग्य सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला असल्याचं ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची आणि योजनांची पालकमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता, गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या PCR मॉड्युलर लॅब आणि स्किल लॅबचं उद्घाटनही सरनाईक यांच्या हस्ते झालं. धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. पत्रकारांचं कार्य अत्यंत आव्हानात्मक असून ते निष्ठेनं आणि व्रतस्थ भावनेनं पार पाडलं जातं. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. तेर इथल्या संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरातील ओव्हरीच्या कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे मंदिराचं सौंदर्य तर खुलणार आहेच, त्यासोबतच दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीनं संरक्षण, न्याय आणि मानसिक आधार मिळावा यासाठी सखी वन स्टॉप सेंटर ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत अनेक महिलांना विविध स्वरूपाची मदत देऊन त्यांना सुरक्षिततेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. जिल्ह्यात एकूण 15,380 स्वयंसहायता समूहांची स्थापना करण्यात आली असून सुमारे 1.5 लाख कुटुंब या अभियानाशी जोडली गेली आहेत. उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 99,276 महिला लखपती दिदी बनल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या निर्णयाप्रमाणे धाराशिव जवळील कौडगाव MIDCत ग्लोबल फोर्ज कंपनी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी 1,000 एकर जागा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यातून संरक्षणविषयक सामग्री तयार करण्यासह भारत बायोगॅस लिमिटेडचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. यातून जवळपास 3,000 जणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून शेतकऱ्यांना सोबत घेऊन नेपियर ग्रासच्या सहाय्यानं कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 7 शाळांची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. राज्यातल्या 405 शासकीय शाळांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रम पार पडले. स्वाधार योजना आणि इतर शासकीय योजनांचे लाभ या विषयावर मार्गदर्शन तसंच महिला मेळावा घेण्यात आला. जयंती उत्सव, विविध स्पर्धा, सामाजिक समता रथाचं प्रबोधन तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञांचं मार्गदर्शन आदी कार्यक्रम यानिमित्त घेण्यात आले. क्षयरोगमुक्त भारत अभियानाच्या 100 दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापक स्तरावर जनजागृती, तपासणी आणि उपचारात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या मोहिमेत आतापर्यंत 3,917 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून संभाव्य क्षयरुग्णांचं लवकर निदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.